नमस्कार. आपल्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्याचं स्वागत आहे. मी एक काही विषय सांगते तुम्हाला की माणसाच्या जीवनामध्ये जे घडते म्हणजे जे घडून गेलेले असते किंवा घडते आणि त्याला आपण काय अतीत म्हणतो की जे मागे घडलेले आहेत त्या गोष्टी कधीच आठवण ठेवू नये आणि त्या गोष्टीला विसरून गेलं पाहिजे की घडलेल्या गोष्टी त्या सोडून देता आलं पाहिजे. कधी कधी असं काय होते माहिती आहे का की काही जण असे करतात की घडलेल्या महागल्या जीवनामध्ये ज्या घडलेल्या गोष्टी आहेत त्याला गाठ बांधून 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 इतकं टेन्शन घेऊन जगतात की ते शिदोरी सोडायला ते तयारच नसतात. आणि मग ते मागचं जीवन ह्या जीवनाशी त्रास करून घेतात. त्रास मग वेगवेगळ्या म्हणजे व्यसनाधीन होतात. वेगवेगळ्या व्यसनाला आहारी पडतात कारण त्यांना त्यांचं मागचं जीवन विसरता येत नाही. पण मागचं जीवन विसरता आलं पाहिजे. जीवनामध्ये घडामोडी घडतच असतात. जीवन हे काय एक पडद्यावरचं नाटक असल्यासारखं जीवन आहे. जीवनामध्ये काही गोष्टी घडतात, घडल्या तरी त्या गोष्टीला मागं टाकता आलं पाहिजे. आणि मागं टाकणं खूप जणाला जमतच नाही. खूप जणाला फक्त ते घेऊन हिंडायचं असते डोक्यावर की माझ्या जीवनात असं झालं, माझ्या जीवनात असं. अरे बाबा, तुझ्या एकट्याच्या जीवनात झालेलं नाही, प्रत्येकाच्या जीवनात काही गोष्टी घडतात. पण त्या गोष्टी धरून बांधून बसायच्या नाही ना. मागं गेलेलं सोडून देऊन पुढं चलत राहावं लागते. आणि आज जे जगत आहात त्याच्यावर जास्त फोकस केला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, सतत दुसऱ्याची बरोबरी करायची. त्यानं हे केलं, मी ते केलं पाहिजे. त्याचं असं झालं, माझं असं झालं. दुसऱ्याची बरोबरी कशाला करत बसता? ज्याच्या त्याच्यासोबत आणि दुसऱ्याची बरोबरी करण्याची गरजच नाही. दुसऱ्याची बरोबरी करत असताना आपण कितीपत खड्ड्यात जातो हे आपल्याला पण कळत नाही. त्यामुळे दुसऱ्याची बरोबरी करायची काय गरज आहे? गरज नाही. आपलं जे आपल्यासोबत आहे, जेवढं आपलं आहे तेवढंच आपलं आपल्यासोबत. दुसऱ्याची बरोबरी ही अजिबात करणं चुकीचं आहे. करूच नये. कारण स्पर्धा कशाची असावं माहित आहे का? स्पर्धा पुढे जाण्याची स्पर्धा असावं, पण उठसूट कुठल्याही गोष्टीची बरोबरी करू नये. कारण जीवनामध्ये यशस्वी व्हायचं झालं तर स्वतःचं जीवन हे स्वतःचं सारखं व्यवस्थित चलून स्वतःच्या देह गाठण्याचंच वेळ असलं पाहिजे. आपण काय करतो, उठसूट 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 काहीतरी बरोबरी दुसऱ्याची करायची. त्यानं हे केलं, मी ते करतो. त्यानं तसं केलं, ते मी करतो. म्हणजे दुसऱ्याच्या तुलना करणं हे आपण बंद केलं पाहिजे. आणि दुसऱ्याचा विचार पण करायचा नाही. मी हे केलं तर दुसरे काय म्हणतील? अहो, जग जनार्दन आहे. जग, त्या गंगारामची गोष्ट आठवते का तुम्हाला? आपल्याला शाळेमध्ये होती की ते दोघं बापलेक गाढव सोबत घेऊन जात होते. आणि तो गाढव घेऊन जात होते तर गाढवावर बसला मुलगा तरी लोक नाव ठेवायचे. आणि मुलगा पायानं चालत होता, वडील गाढवावर बसले तरी लोक नाव ठेवायचे. हे जग आहे. हे जनार्दन जग आहे. हे जग तुम्ही आयश केली तरी नाव ठेवणार, तुम्ही कंजूशी केली तरी नाव ठेवणार, तुम्ही काही करा, जग हे नाव ठेवणार म्हणजे ठेवणार. म्हणून जगाकडे अजिबात लक्ष करायचं नाही. ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. जनाचं ऐकायचं असते पण करायचं असते कोणाचं? आपल्या मनाचं असतं. का आपलं अंतर्मन आणि बहिर्मन ह्या दोन्ही मनाचा एक विचार करून आपण निर्णय घ्यायचा असते. आपल्याला अंतर्मन आणि बहिर्मन असते, दोन मन असतात. आणि त्या दोन मनाला एका जागी करून मी जे करतो ते बरोबर आहे का हे विचार करून आपण निर्णय घ्यायचे राहतात. कधी दुसऱ्यानं असं बोललं म्हणून मी तसं करणार असं कधीच करू नका. कारण दुसऱ्याचा विचार हे कधीच करायचा नाही. आणि आणखीन एक गोष्ट अशी आहे बघा की आपल्या जीवनामध्ये लहान मोठे संकट येतात.
जीवन म्हणल्यावर लहान मोठे संकट येतात. अरे संकट आलं म्हणून घाबरायचं का? अजिबात घाबरायचं नाही. आलेल्या संकटाला छातीने सामोरं जायचं. आपल्यामध्ये हिंमत असली पाहिजे की आपण सामोरं जायची. कारण का माहितीये, हे जीवन संकटानं भरलेलं आहे. कधी ऊन आहे, कधी सावली आहे, कधी दुपार आहे तर कधी संध्याकाळ आहे. असं आहे. संकट येणार, पण फार काळासाठी येणार का हो संकट? नाही. त्यामध्ये आपली क्षमता ढळू दिली नाही पाहिजे, आपला विश्वास ढळू दिला नाही पाहिजे आणि आपण भक्कमपणे आलेल्या संकटाला सामोरं गेलं पाहिजे. माहित आहे, आपण जर खंबीर असू तर ते संकट पण जास्त दिवस राहणार नाही. येते ना कधी कधी अचानक, आपण विचार न केलेल्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडून जातात. आपण विचारच करत नसतो तसं काहीतरी संकट येतं आणि ते संकट आल्यावर आपण भांबावून जातो. कारण आपल्या जीवनामध्ये आपण संकट बघितलेले नसतात. पण भांबावून जायचं का संकट आल्या? अजिबात नाही. संकट आल्यावर शांत चित्तानं 1-2 मिनिट विचार करायचा की ही आलेली परिस्थिती आणि ह्या परिस्थितीला तो तोंड देणं भाग आहे. मग हे परिस्थितीला तोंड देण्यासाठी मी काय केलं पाहिजे? तर शांत चित्तानं ज्यावेळेस तुम्ही आंतरबहिर आणि आंतरमन आणि बहिर्मनाचा ज्यावेळेस शांत चित्ताने विचार कराल, त्यावेळेस डिसिजन घ्यायला सोपं जाईल. आणि डिसिजन घ्यायचंय आपण, योग्य ते डिसिजन घ्यायचंय. पण हिंमत हारायची का? नाही. स्वतः हिंमत हारायची नाही आणि परिवाराला पण हारू